राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीला 4 मुंड्या चित केलं। महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे 230 जागा जिंकल्यात, तर महाविकास आघाडीला 50 जागांचा आकडा गाठता आलेला नाही आहे। महायुतीला मिळालेला हा अनपेक्षित अंदाज पाहून महाविकास आघाडीतील नेत्यांनी हे सर्व काही अपेक्षित आहे अशा प्रतिक्रिया दिल्यात। दरम्यान विधानसभा निवडणुकीत लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जाते। लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार। सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास प्रतिकूल असल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे। विधानसभेच्या ऐतिहासिक यशानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये यावत सकारात्मक भूमिका आहे। भाजपा बावनकुळे यांच्याच नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे। गेल्या अनेक वर्षापासून राज्यात महापालिकेसह इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत। अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकांमार्फत चालवला जातोय। त्यामुळे इथे लवकरात लवकर निवडणूक घेऊन लोकप्रतिनिधींच्या मार्फत विकास कामांना गती द्यावी अशी मागणी केली जाते। असं असतानाच आता विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर आगामी काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मुंबई प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।